नमस्कार मित्रांनो, आपण आज राज्यसभा पूर्व परीक्षेचा 2019 मधला राज्यघटनेचा सेक्शन बघणार आहोत. त्या पेपर मधलं कम्प्लीट अनालिसिस पेपरचं स्वरूप काय होतं, प्रश्नांचं एक्झॅक्टली रिझन काय होतं, प्रश्नांचं एक्झॅक्टली उत्तर तेच काय आलेलं आहे, त्यामागे नेमका आयोगाचा ऑब्जेक्टिव्ह काय, आपण काय विचार केला पाहिजे रिव्हिजन करताना, अभ्यास करताना, त्या प्रत्येक सेक्शनचा आढावा आपण या माध्यमातून या ठिकाणी घेऊयात. भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947 यामुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये संविधान सभेचे जे स्थान आहे त्यामध्ये झालेल्या बदलाबाबत खालील विधानं विचारात घ्या. म्हणजे 1947चा ऍक्ट लागू झाल्यामुळे आपल्या संविधान सभेचे जे स्थान आहे त्यामध्ये नेमकं काय बदललेलं आहे, नेमकं संविधान सभेच्या स्थानामध्ये काय बदल झालेत त्याबद्दलचा आढावा घटक या अंतर्गत पाहणं अपेक्षित आहे. काय नेमका विषय, संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली जेव्हा 1947चा ऍक्ट लागू झाला. त्याचा परिणाम म्हणून काय झालं की आपली संविधान सभा सार्वभौम झाली. म्हणजे आपल्या संविधान सभेवर कुणाचंही नियंत्रण नाही, कुणाचंही वर्चस्व नाही, अशी सार्वभौम स्वायत्त पद्धतीची संविधान सभा अंमलात आली. हे या ठिकाणचा मूलभूत ऑब्जेक्टिव्ह किंवा घटक आहे. पहिला ऍब्सोल्युटली राईट आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. संविधान सभा जी आहे ती इंडिपेंडन्स इंडियाची ही स्वतंत्र पहिली संसद बनली. म्हणजे संविधान सभा हेच पुढे संसदी बनली. 1950 मध्ये संविधान सभेचं कामकाज आणि व्यवस्था संपली. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकृत केल्यानंतर संविधान सभेचं काम महत्व समाप्त झालं. पण ती संविधान सभा बरखास्त न करता त्यांना आपण संसदेचं कामकाज करण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे हे सुद्धा ऍब्सोल्युटली राईट आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून काम पाहत असे, संविधान सभा हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळाचं काम पाहत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद नाही, गवा मावळणकर हे अध्यक्ष राहायचे. जेव्हा संविधान सभेचं काम राहायचं तेव्हा राजेंद्र प्रसाद, पण जेव्हा संविधान सभा हे विधिमंडळाचं काम करत असत तेव्हा मावळणकर राहायचे. रॉंग आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, जे या ऍक्ट मुळे झालेल्या बदलाचा परिणाम आहे. अ, ब आणि ड, अबड ऑप्शन तिसरा, अ, ब आणि ड हा थर्ड ऑप्शन या ठिकाणी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीमुळे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बदल किंवा तरतुदी केलेल्या नाही आहेत. म्हणजे 44 अमेंडमेंट मोरारजी देसाई यांच्या कालावधीत झालेली आहे. 1978 मध्ये या झालेल्या अमेंडमेंटमुळे कोणते बदल झाले नाहीत, कोणते बदल लागू केले गेलेले नाहीत. म्हणजे कोणते असे बदल आहेत जे अमेंडमेंटद्वारे करण्यात आलेले नाहीत. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकणार नाहीत. हे आपण याच अमेंडमेंटद्वारे ऍड केलेलं आहे. कारण कॅबिनेट हा शब्द सुद्धा या अमेंडमेंट आलेला. आर्टिकल 352 मध्ये कॅबिनेट हा शब्द या अमेंडमेंटने आपण फर्स्ट टाइम ऍड केलेला आहे. 352 या आर्टिकलद्वारे कॅबिनेट हा शब्द ऍड केलेला आहे. आणि या शब्दामुळे पुढे लेखी तरतूद करावी लागेल तरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतील, अन्यथा नाही, हे या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे. म्हणून पहिलं करेक्ट आहे. अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग पण याच अमेंडमेंटद्वारे करण्यात आला. ऍब्सोल्युटली राईट आहे. आर्टिकल 19च्या खाली असलेले जे मूलभूत अधिकार आहेत हे केवळ युद्ध म्हणजे परकीय आक्रमण इत्यादी त्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या वेळेसच निलंबित करता येईल. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात करता येणार नाही. म्हणजे तीनशे 52 नुसार आपण दोन प्रकारची आणीबाणी लावतो. एक बाह्य, दुसरा अंतर्गत कारणावरून. बाह्य आक्रमण किंवा युद्ध आणि अंतर्गतवरून सशस्त्र बंडाळी. तर बाह्य आक्रमण लावतो तेव्हा आर्टिकल
358 ऍक्टिव्ह होतो, परिणाम म्हणून आर्टिकल 19 सस्पेंड होतो. 358 द्वारे डायरेक्ट आर्टिकल 19 सस्पेंड होतो, म्हणजेच घोषणा करावी लागत नाही, डायरेक्ट निलंबित केला जातो आणि तेही ऑल इंडिया केला जातो. पण अंतर्गत वरून 359 ऍक्टिव्ह होतो आणि यामुळे 20 आणि 21 सोडून 20 आणि 21 हे आर्टिकल सोडून इतर कोणतेही मूलभूत अधिकार हे सस्पेंड निलंबित केले जाऊ शकतात. पण स्पष्ट घोषणा नाही, 19 केला जातोच, 19 केला जाऊ शकतो, पण केला जातो की नाही डिपेंड करेल. इथं राष्ट्रपती घोषणा करतील, इथं घोषणा करावी लागत नाही, कोणता आर्टिकल निलंबित होतोय, आपोआप डायरेक्ट 19 निलंबित होतो. हे 352 द्वारे 358 अंतर्गत 19, 352 राष्ट्रीय आणीबाणी त्याच्या अंतर्गत 19 मधले कोणतेही अधिकार निलंबित होऊ शकतात. परंतु जर सशस्त्र बंडाळी झाली असेल म्हणजेच अंतर्गत झाला असेल तर मात्र 20 आणि 21 सोडून कोणतेही होऊ शकतात. पण 19 शी स्पष्ट उल्लेख तरतूद नाही, केला पण जाऊ शकतो निलंबित, अन्यथा नाही. हा या ऑप्शनचा अर्थ आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, तिन्ही बरोबर आहेत. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला असेल तर राष्ट्रपतीला आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. सगळं करेक्ट आहे. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषणा मागे घ्यावी लागेल, त्यासोबत केलेल्या निर्णयाची कार्यवाही सुद्धा संबंधित वापस करणं, रद्द करणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम काय इथं प्रॉब्लेम आहे संसदेच्या. संसद नाही, वनली लोकसभा आहे. लोकसभेच्या सभागृहाने असं पाहिजे, संसदेच्या कोणत्याही सभागृहाने असं नाही चालत. लोकसभेच्या सभागृहाने असा त्याचा अर्थ आहे. लोकसभेच्या सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला जर रद्द करण्याबद्दलचा मंजूर केला असेल ठराव तर त्या आणीबाणी रद्द करण्याची घोषणा राष्ट्रपतीला करावीच लागते. हा ऑप्शन जो 4 आहे तो रॉंग आहे. 4 जो रॉंग आहे. क्वेश्चन या सेकंडचा आन्सर 4 नंबर, कारण कोणती तरतूद केली नाही सांगितलंय तर ही तरतूद केली नाही आहे. 4 आन्सर हे याचं ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 3. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. यस, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे दोन्ही सभागृहाचं जॉईंट सेशन घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाईल असं नमूद होतं. करेक्ट आहे. जे निवड करण्याबद्दल संयुक्त अधिवेशन घ्यावं लागत होतं. निवड करण्याच्या बाबत दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. निवड करण्याबद्दल हे आपण बदल केलेला आहे. निवड करण्याबद्दलही आणि बडतर्फ करण्याबद्दलही अशा तरतुदी होत्या त्या रद्द केलेल्या आहेत. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. केवळ निर्वाचित नाही, निर्वाचित प्लस नामनिर्देशित दोन्ही सदस्याच्या निवड मंडळाकडून निवड केली जात असते. दोन्हीच्या माध्यमातून याची निवड केली जाते, हे ऍब्सोल्युटली लक्षात ठेवावं. हे इथं विसरू नका, हे इथं रॉंग आहे. निवड मंडळ म्हणजे इलेक्ट्रल कॉलेज. इलेक्ट्रल कॉलेज म्हणजे कोणतं? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मधले इलेक्टेड अँड नॉमिनेटेड, दोन्ही सभागृहातले इलेक्टेड नॉमिनेटेड दोन्ही सभागृहातले सदस्य मतदान करत असतात. हे अपूर्ण होतं, म्हणजे काही सदस्य जागा रिक्त होत्या, काही सदस्य अनुपस्थित होते. या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. या कारणावरून उपराष्ट्रपतीची जी निवड आहे त्याला आव्हान देता येत नाही. मग काही सीट जागा रिक्त होत्या, काही लोक अनुपस्थित होते, म्हणून काही फरक पडणार नाही, हे इथे ऍब्सोल्युटली लक्षात ठेवावं. करेक्ट आहे. अ, ब आणि ड करेक्ट आहे. अ, ब, ड करेक्ट आहे. अ, ब, ड करेक्ट आहे. अ, ब, ड ऑप्शन नंबर 3 अ, ब, ड करेक्ट आहे आणि क चुकीचं आहे. क चुकीचं आहे. केवळ निर्वाचित नाही, नामनिर्देशित. कारण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला
इलेक्टेड अँड नॉमिनेटेड दोन्ही करतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीला ओनली इलेक्टेड करत असतात. हे स्पष्ट डिफरंट आपल्या लक्षात असावं. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? म्हणजे राज्यपाल या पदाच्या दृष्टिकोनातून राज्यपाल हे फोकस आहे, पण राज्यपाल हेच असं उत्तर म्हणण्याचं मूळ कारण आहे. महाराष्ट्र असा मूळ नाही, पण कनेक्टेड घेतलं तर अधिक अर्थ समजेल महाराष्ट्राच्या राज्यपालाबद्दल. म्हणजे आता आपण विचार करताना महाराष्ट्राला समोर ठेवून राज्यपालाच्या भूमिकेबद्दल योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे. काय? अँग्लो इंडियन जमातीतील एकास विधान परिषदेवर नाम निर्देशित करू शकतात. असं विधान परिषदेवर काही नॉमिनेट करत नाही आपण अँग्लो इंडियन मधून. हे रॉंग आहे. आपण करत होतो अगोदर आर्टिकल 332 नुसार 333 नुसार विधानसभेवर अँग्लो आपण निवडत होतो. 333 प्रमाणे विधानसभेवर अँग्लो हा सदस्य निवड करण्याची प्रक्रिया राबवत होतो आपण. पण आता तेही बंद झालेलं आहे 2020 पासून 104 अमेंडमेंटद्वारे 2020 पासून 2030 पर्यंत आता SC/ST वाढ केली. अँग्लो इंडियन समाप्त केलेला आहे. अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर, दोघास नाही एकास, एक सदस्य अँग्लो इंडियनचा विधानसभेवर 333 आर्टिकल प्रमाणे राज्यपाल नियुक्त करत होते. चुकीचं आहे. विचारलंय काय? सत्य काय? त्यांना राज्यघटनेच्या आर्टिकल 371(2) नुसार विशेष जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी दिलेली आहे. आर्टिकल 371 मधील 1 प्रमाणे गुजरात आहे, 2 प्रमाणे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 71 प्रमाणे आर्टिकल 371 प्रमाणे सबक्लॉज 2 नुसार राज्यपालाला याबाबत विशेष जबाबदारी म्हणजेच महाराष्ट्राच्या बाबतीत काही खास अधिकार वापरण्याचा अधिकार या अंतर्गत मिळतो. करेक्ट आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 31A खाली सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधाचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकत नाहीत. या माध्यमातून आर्टिकल 31A अंतर्गत खासगी मालमत्ता, आपण कोणाची जर मालमत्ता संपत्ती संपादन करत असू आणि याबद्दल जर कायदे केले असेल, कायदे कोणी केलेत? राज्यांनी. कारण हा विषय राज्यपालाबाबत आहे. मग राज्यपालाबाबत आहे तर राज्यांनी केलेला कायदा आहे, म्हणून राज्याच्या केलेल्या कायद्याला ऑब्विसली राष्ट्रपतीकडे राखीव ठेवावंच लागतं. हे विसरू नका. राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावं लागेल. हे या ठिकाणी प्रामुख्याने इम्पॉर्टंट आहे, म्हणून रॉंग आहे. राज्यानं केलेला कायदा असेल तर तो राष्ट्रपतीकडे राखीव ठेवावा लागतो. हे या ठिकाणचे विशेष इम्पॉर्टन्स आहे. 1, 2, 4 दोन्ही पण रॉंग आहेत. सत्य करेक्ट आहे ओनली 3. हे लक्षात ठेवा. 31A नुसार कोणतीही मालमत्ता संपत्ती संपादन केली असेल आणि ते जर संसदेनं कायदा केला असेल तर फक्त राष्ट्रपतीची मंजुरी पाहिजे, आणि जर राज्याने पारित केला असेल तर राष्ट्रपतीच्या विचारात राखीव ठेवणं कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. हे या ठिकाणी आपल्या लक्षात असावं. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 5. क्वेश्चन नंबर 5वा. कोणती बाब जुळत नाही म्हणजे योग्य जोडी नाही? 11 डिसेंबर 46 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टाचा ठराव म्हणजेच प्रियांबल उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला. तर कोणत्या दिवशी मांडलाय? 11 डिसेंबर नाही, 13 डिसेंबर आहे. 13 डिसेंबरला मांडलेला आहे. एकच सोपं बेसिक परंतु मिस्टेक करायला मजबूर करणारा घटक आहे. परीक्षेत लक्षात येत नाही. आपण 11 डिसेंबरला संविधान सभेच्या अध्यक्षाची निवड केली आणि 13 डिसेंबरला ठराव मांडला, पण ह्या तारखा तिथं इन जनरल जनरलाइज होऊन जातात आणि आपल्याला लक्षात येत नाही एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं. आणि एकच जुळवायचं. खाली वाचलं नाही तरी उत्तर इथंच क्लिअर आहे, म्हणून खाली बघायची गरज नाही. पण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे फायदा व्हावा यासाठी खाल्ल्या ऑप्शन लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट 47 मसुदा समितीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली. तर 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकारत आणि अधिनियमित करून स्वतःप्रती
अर्पण केलेलं आहे. 26 नोव्हेंबर सगळ्या तारीख माहिती आहे. आणि 24 जानेवारी 50ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. इंग्लिश ज्याच्यावरती कॅलिग्राफी आहे, इंग्लिश जे कॉमन आहे, आणि हिंदी अशा 3 संविधानावर संविधान सभेच्या सदस्यांनी सह्या केल्या. उत्तर फर्स्ट जुळत नाही, जे रॉंग आहे पहिलाच ऑप्शन रॉंग आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 6. राज्य विधानमंडळाने संमत केलेले म्हणजे राज्यातील कायदे मंडळाने विधेयक जर राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, तर राष्ट्रपती या माध्यमातून त्याच्यावर काय काय निर्णय घेऊ शकतात. जर महाराष्ट्राने बिल पाठवलंय आणि ते राष्ट्रपतीकडे गेलेलं आहे, राज्यपालाकडून राखीव ठेवलंय राष्ट्रपतीकडे, तर त्या बिलाचं काय होऊ शकतं, काय केलं जाऊ शकतं आहे. विधेयकाला मान्यता देतात, संबंधित जे विधेयक आहे त्याला मान्यता दिली जाईल, अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती काय करतील, एकतर विधेयकाला मान्यता देतील किंवा मान्यता राखून ठेवतील. काही बंधन नाही, त्यांच्याकडे दोन्ही फ्लेक्झिबिलिटी आहे, दोन्ही पॉवर आहेत. नकारही देऊ शकतात, कारण ते राज्यातलं सामान्य विधेयक असेल तर नकारही पाठवतात. करेक्ट आहे, तो ऑप्शन इथे दिलेला आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. संबंधित विधेयक राज्य विधिमंडळाला वापसही पाठवतात, म्हणजेच नकार देतात. होकार, रोखून नकार दोन्ही पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही करेक्ट आहेत. तो ऑप्शन राष्ट्रपतीकडून परत आलेलं, जर राष्ट्रपतीने राज्याला बिल परत पाठवलंय तर त्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्याच्या आत, नाही 6 महिन्याच्या आत पुनर्विचार केलाच पाहिजे. जर केंद्रानं म्हणजे राष्ट्रपतीकडून बिल राज्याला पाठवलंय तर राज्याने त्याचा पुनर्विचार किती दिवसात करावा, तर तो 6 महिन्यात करणं कंपल्सरी आहे, 3 महिन्यात नाही. आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केलं तर राष्ट्रपतीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जातं, त्यास संमती देणं बंधनकारक असते. हे पण रॉंग आहे. जरी 6 महिन्यात त्यांनी मंजूर केलं तरी राष्ट्रपतीकडे ते पुन्हा बिल आलं तर राष्ट्रपतीने सही करणं अशाही वेळेला बंधन नसते. राष्ट्रपतीकडे राज्यानं कितीदाही पाठवलं आणि कोणतेही पाठवलं तर राष्ट्रपतीवर सही करणं आर्टिकल 200-201 याप्रमाणे बंधनकारक नाही. या अंतर्गत हे तरतुदी विशेष आर्टिकल 201 अंतर्गत याबद्दलचं प्रविजन आहे, जे राष्ट्रपतीला सही करणं आवश्यक नाही. याबद्दल राष्ट्रपती बांधील नाहीत, शेवटी स्टेट आहे, स्टेटचं सेंटरला काही बाइंडिंग राहायचा प्रश्न येत नाही. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केलं तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. या माध्यमातून मग आता पुनर्विचारार्थ पाठवल्यास राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केलं तर राष्ट्रपतींनी 6 महिन्याच्या आत, राष्ट्रपतीला बंधनच नाही, 6 महिन्याच्या आतचा संबंधच येत नाही. पण 6 महिने शब्द इथे टाकून वरचं वाक्य तुम्ही असंच काहीतरी वाचलेलं असतं 6 महिने, आणि तो तिथे टाकून तुम्हाला चिपकवलेलं आहे की यस हेच बरोबर समजा, तसंच विचार करा, असं त्या ठिकाणी समावेश करण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे इथं विसरू नका आहे. म्हणून खास लक्ष ठेवा, हे 6 महिने वगैरे काय कालावधीच नाही, आणि विशेष म्हणजे बंधनकारक नाही. कालावधी काही पण असो, राष्ट्रपतीवर कधीही सही करणं बंधनकारक नाही. म्हणून हे रॉंग आहे, दोन्ही रॉंग आहेत. संमती देणं बंधन नाही, त्यांच्या विचारार्थ पुन्हा पाठवलं तरी आहे. क आणि ड रॉंग आहे. विधान बरोबर कोणतीत विचारलंय, अ आणि ब, अ आणि ब हे दोन ऑप्शन, अ आणि ब हा पर्याय करेक्ट आहे. 6चा आन्सर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 7. न्यायिक पुनर्वलोकनाबद्दल, ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल, ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याची पद्धत आपण घेतलेली आहे युएसए कडून आणि त्याबद्दल योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. अचूक पर्याय कायद्याची किंवा कार्यकारी आदेशाची घटनात्मक घोषित करण्याची
पुनर्वलोकन सुचवते. न्यायालयीन पुनर्वलोकन काय सुचवते? जेव्हा कायद्याची म्हणजे संसद, कार्यकारी म्हणजे मंत्रिमंडळ यांच्या आदेशाची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. म्हणजे सरकारने घेतलेले निर्णय आणि कायदेमंडळाने केलेले कायदे हे योग्य की अयोग्य ह्याची घटनात्मकता तपासणे म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन सरकार आणि संसद योग्य की अयोग्य वेळोवेळी तपासण्याच्या कार्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, जे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कडे ते पॉवर आहेत, जे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. ऍब्सोल्युटली राईट आहे. कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्याचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयाचा अधिकार. सुज्ञपणा काही संबंध नाही, असा काही प्रश्न येत नाहीये, असा काही संबंध येत नाही, असं काही वाक्य आणि त्या कायदेमंडळाचा घटकाचा काही संबंध नाहीये. कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबीचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. कायदेशीर मान्यता असलेल्या म्हणजे लिगल ऑथॉरिटी असलेल्या सर्व बाबीचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर राष्ट्रपतीची पुनरावलोकन करण्याचा अधिकार. असा काही संबंध नसतो. कायदा झाल्यानंतर त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होत असतं. अजून कायदाच झाला नाही, राष्ट्रपतीची मंजुरीच मिळाली नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू कसं होईल? आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा प्रश्न. ऑलरेडी 1967 मध्ये समजा गोलकनाथ केस मध्ये जे निर्णय दिलाय त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करतं सुप्रीम कोर्ट 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये, असा त्याचा अर्थ होत नाही. मागील खटल्यात आपण जे निर्णय दिलाय त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जात आहे असा त्याचा अर्थ नाही. ह्याचा अर्थ स्वतःमध्ये सेपरेट आहे, जे आता संसद आणि सरकारने जे काही निर्णय घेतलेत ते योग्य की अयोग्य तपासणे एवढाच ऍब्सोल्युटली पहिला पॉइंट हा करेक्ट त्याचा अर्थ आहे. कारण कधी कधी शब्दात फिरवलं जात असतं हे लक्षात ठेवा, आणि आपण कधी कधी सगळं बरोबर समजतो, वाचलेलं वेगळं असतं, समजलेलं वेगळं असतं. खालील विधानापैकी कोणते विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेलं आहे? घटनेत ऍज अ कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते प्रोव्हिजन एक डिफाईन स्टेटमेंट म्हणून त्याचा समावेश केलेला आहे असं म्हणता येईल. असं कोणता घटक आहे? राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होण्या अगोदर ती व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याचा रहिवासी असली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात राज्यपाल बनत असेल तर तुम्ही कर्नाटकाचे किंवा इतर कोणत्या राज्याचे रहिवासी असावं, महाराष्ट्राचे नसू नये. असं घटनेत सांगितलंय का? नाही, घटनेत दिलेलं नाही. मग कुठे दिलंय? हे सरकारी आयोग 1983 अंतर्गत याबद्दलचा उल्लेख आहे. सरकारी या कमिशन 1983च्या अंतर्गत सांगितलं होतं की त्या राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करताना त्यांची नियुक्ती हे करण्यासाठी तो व्यक्ती त्या राज्याचा रहिवासी नसावा, याला प्राधान्य ठेवा असं सरकारने सांगितलं, घटनेत नाही. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. काही बंधन नाही असं सुप्रीम कोर्टमध्ये आपण न्यायाधीश वगैरे धर्मावर आधारित काही राखीव ठेवतो असा कसलाही प्रकार नाही. संसदेच्या लोकलेखा समितीचा पब्लिक अकाउंट कमिटी अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे असं परंपरा आहे, रूढी आहे. जेव्हा आपण मिनू मसानी यांची पब्लिक अकाउंट कमिटीच्या अध्यक्षपदावर पहिल्यांदा कोइन्सिडेंटली 1967 मध्ये आपण नियुक्ती केली, तेव्हा याबद्दलची रूढी परंपरा तिथून पुढे सुरुवात झालेली आहे, जी आजपर्यंत चालू आहे. पण असं घटनेत सांगितलंय का? विचारलंय काय? घटनेत तरतूद, तर घटनेत यापैकी कोणतीही तरतूद नाही. हे पहिलं सरकारने सांगितलंय, दुसरं असं काही घटनेतच नाही, आणि तिसरं मात्र रूढी परंपरा आहे, जे अपोजिट पार्टीचा लीडर असावा ही पद्धत आहे. घटनेत याबद्दलचा उल्लेख नाही. म्हणून ऑप्शन थर्ड वरीलपैकी एकही नाही, हे करेक्ट आहे. क्वेश्चन 9. विधान विचारात घ्यायला सांगितलेलं आहे. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. हे 2019च्या दरम्यान ओडिशा विधानसभेने असा प्रस्ताव पारित केला होता विधान परिषद निर्माण करण्याचा.
जो अजूनही संसदेकडे तो विषय पडून आहे. सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. हे तेव्हा बघितलं 2019 दरम्यान तर 6 राज्यात होता आहे. आता मात्र ठीक आहे. आता आपण बघितलं तर ते 5 राज्याबद्दलचा संदर्भ विचारात घेऊ शकतो. हे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक हे आता 4 राज्य आणि या माध्यमातून आपल्याला ह्या 4 राज्याबद्दलचा घटक उल्लेख स्पष्ट करावा लागेल. आणि आपण आता जे पाहतो ते तेलंगणामध्ये असे 5 राज्य आहेत. आंध्रा रद्द झालं आणि जम्मू काश्मीर रद्द झाला. असे एकूण 7 बद्दलचा उल्लेख तेव्हा होता. हे 19चा पेपर आहे तेव्हा 7 राज्याबद्दलचा उल्लेख होता. 7 राज्य होते. आता मात्र आहेत 5. हे ठीक आहे, आता 5 आहेत. 2 हे रद्द झालेले आहेत. म्हणून याबद्दल हे चुकीचं आहे असं बोलावं लागेल. आता हे करेक्ट आहे, पण तेव्हा 19च्या पेपरमध्ये हे रॉंग होत आहे. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचा प्रस्ताव संसदेत प्रलंबित आहे. केरळ, गुजरात नाही. ओडिसा, आसाम, राजस्थान या राज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे केरळ, गुजरात नाही. हे सुद्धा रॉंग आहे. विधान परिषदेचे सदस्य हे नोंदणीकृत पदवीधराकडून निवडले जातात. जे आपण सदस्य नेमणूक करतो 1/12 असा आहे. 1/12 हे विधान परिषदेचे सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात. ते एकूण 1/12 याप्रमाणे करेक्ट आहे. अड हा 1/12 असा शब्द आहे. इथं फक्त 12th असं टाईप झालेलं आहे. 1/12 असा आहे. अ आणि ड हे बरोबर आहेत. बरोबर कोणता आहे? अ आणि ड. अ आणि ड हा पर्याय करेक्ट आहे. अ आणि ड याबद्दलचा उल्लेख. क्वेश्चन नंबर 9 च आन्सर 4 आहे. नवा क्वेश्चन चुकीचं विचारलेलं आहे. रॉंग पर्याय कोणता आहे? लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे? हे स्पष्ट करावे लागते. करावं लागत नाही. अविश्वास ठराव मांडायचंय तर तुम्ही का मांडलाय, त्याचा बेस काय, नेमका आधार काय, रिझन काय आहेत अविश्वास प्रस्ताव मांडण्याची, ती कारणे देणे बंधन नाही. हे ऍब्सोल्युटली लक्षात ठेवा. हा ऑप्शन रॉंग आहे. विचारलं काय? चुकीचंच. चुकीचं आहे. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर त्या संबंधीची पद्धती लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितले. लोकसभा कामकाज नियम पुस्तिका अंतर्गत 198 चा नियम आहे. या नियमाप्रमाणे प्रस्तावावर किमान 50 सदस्यांची लोकसभेच्या 50 सदस्यांची सही आवश्यक आहे. असा प्रस्ताव लोकसभेतच मांडावा लागतो. असा अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यानंतर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेला घेतला पाहिजे. म्हणजे जेव्हा प्रस्ताव दाखल झाला तेव्हापासून तो 10 दिवसाच्या आत चर्चेला घेतला पाहिजे. म्हणजे ठराव दाखल झाल्यापासून मंजुरी मिळाल्यापासून सांगितलंय. म्हणजे या माध्यमातून हा घटक हे त्या ड्युरेशन साठी करेक्ट नाही आहे. म्हणजे संबंधित ठराव दाखल झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मांडावा लागतो, हे तिथं करेक्ट आहे. म्हणून हे सुद्धा करेक्ट आहे. एकदा ठराव मांडायला परवानगी दिली कोण? पीठासीन अधिकाऱ्यांनी. पीठासीन अधिकारी ठराव मांडायची परवानगी दिली की यस तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता, तर त्याला मंजुरी मिळाल्यापासून पुढे 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तो प्रस्ताव चर्चेला घेतला पाहिजे. करेक्ट आहे. हा सुद्धा करेक्ट आहे. 198 मध्ये आहे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. इटलीमध्ये सरकार बनवण्यासाठी दोन्ही सभागृहातल्या सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. ब क ड हे तिन्ही पण करेक्ट आहेत. ब क ड रॉंग आहे. ओनली अ. विधान चुकीचं आहे. अ हे रॉंग आहे. 10वा पर्याय फक्त अ. अ हा चुकीचा आहे. लक्षात ठेवा किती मायनर शब्दांमध्ये बदलतात, किती स्टेटमेंट कसं वाचायला लावतात आणि आपण जे वाचलंय त्याच्यात बिटवीन कसा गॅप पडतो. आपण माहितीचं संकलन केलेलं आहे, पण त्या माहितीला प्रश्नाशी रिलेट करून प्रश्न कसा डिझाईन होतो, त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह कसा असतो, कुठला पॅटर्न त्याच्यामध्ये बसवला जातो, मिस्टेक कशा करायला लावल्या जातात, याच्यावर ओझरत नजर असणं आणि खास फोकस करणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपण अभ्यास केलाय आणि त्याचा उपयोग होतोय असं लक्षात येईल
अन्यथा आपण मिस्टेक करण्याची शक्यता पुन्हा पुन्हा राहते. भारतीय निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बाबत कोणते विधान चुकीचं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बाबत रॉंग स्टेटमेंट विचारलं आहे. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही, कारण मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या शिफारशीने इतर आयुक्तांना काढण्याबद्दलची तरतूद होते, म्हणून अशी सिक्युरिटी नाही. हे वाक्य या बाबतीत करेक्ट आहे. मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समान आहे असं नाही आहे. आपण त्यांना असं म्हणू शकतो की सीएजी यांचा दर्जा जो आहे त्याच्या इक्वॅलिटीमध्ये याबद्दलचा उल्लेख करता येऊ शकतो. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान असं सांगितलेलं आहे, तर हे नाही. जसं की भारत सरकारचे कॅग महालेखा परीक्षक नियंत्रक यांचा दर्जा त्याच्या समान या कॅटेगरीमध्ये यांना घेता येऊ शकतो. हे रॉंग आहे. करेक्ट आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. जे सगळे समान आहेत त्यातले प्रमुख आहेत, प्रथम आहेत, कारण अदर 2 इलेक्शन कमिशनर आहेत, त्यात प्रथम मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत. करेक्ट आहे. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यामध्ये मतभेद निर्माण झाले तर बाबीचा निर्णय बहुमताने घेतला जाईल. 2 विरुद्ध 1 याप्रमाणे बहुमताने निर्णय घ्यावा, हाच तर उद्देश या 2+1 च्या सिस्टमचा आहे. आणि मुख्य निर्वाचन आयुक्त हे सगळ्यांमध्ये प्रथम आहेत असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. चुकीचं एकच आहे. ऑप्शन सेकंड ओनली एकच रॉंग आहे, म्हणून सेकंड आन्सर हे करेक्ट आहे. आता विचारलेला मूलभूत अधिकाराबद्दलचा प्रश्न. खालील तरतुदीबद्दलचा विषय विचारात घ्या. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय म्हणजेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतलं जाणार नाही. हे या माध्यमातून खास विशेष लक्षात घ्यावं लागेल. विचारलंय काय? कोणती तरतूद बरोबर नाही? हे बरोबर नाही, कारण आर्टिकल 21 नुसार ड्यू प्रोसेस ऑफ लॉ च्या ऐवजी इस्टॅब्लिश बाय लॉ नुसार हे घेता येईल, अन्यथा नाही. कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय असं नसून कायद्याद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय आपण काढून नाही घेऊ शकत असं पाहिजे होतं. म्हणून हे पहिलं रॉंग आहे. विचारात घेतलेलं विधान बरोबर नाही असं विचारलेलं. कोणतं बरोबर नाही? हे पहिलं बरोबर नाही. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना आर्टिकल 20 सबक्लॉज 2 नुसार कोणत्या व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळेला खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळेला शिक्षा दिली जाणार नाही. या माध्यमातून इथं डबल जिओपार्डी बद्दलचा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. डबल जिओपार्डी म्हणजे एक्झॅक्टली या माध्यमातून डबल जिओपार्डी बद्दलचा घटक सबक्लॉज 2 च रिप्रेझेंटेशनची व्याख्या काय देतो? तर एका व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जाईल. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. पण ह्याला अपवाद आहेत. अपवाद कोण? जर प्रशासकीय अधिकरण, प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय संस्था इत्यादी असेल तर ते अपवाद राहतील. पण हे करेक्ट आहे का? तर येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण 20(2) नुसार कोणत्या एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जाईल, अन्यथा नाही, एकापेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. हे करेक्ट आहे. ऑप्शन ब राईट आहे. क, भारतीय राज्यघटना आर्टिकल 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यासमोर समानता अथवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. आम्ही देतो कायद्यासमोर समानता आणि कायद्यासमोर समान संरक्षण देतो. आता कायद्यासमोर समानता आहे आणि समान संरक्षण द्यायचा आपला प्रयत्न आहे. मग या माध्यमातून ब आणि क बरोबर आहे 20(2) नुसार आणि हे आर्टिकल 14 नुसार. पण बरोबर नाही असं कोणताही विचारलेलं आहे? पहिला बरोबर नाही, कारण तो इस्टॅब्लिश बाय लॉ आपण आर्टिकल 21 नुसार घेतलेला आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण घेतलेला नाही आपल्या राज्यघटनेनुसार. म्हणून ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट रॉंग असल्यामुळे पहिला हा करेक्ट ऑप्शन आहे. हे टेक्निकल
आर्टिकल 21 बद्दल हे बारकाव्यानं एवढं विचार करायला लावतात, शब्दांमध्ये फिरवतात आणि आपण माहिती असून आपला अभ्यास असूनही फक्त प्रश्न नीट न वाचल्यामुळे काही वेळा चुका होऊ शकते, हे इथं विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन 33. विधान विचारात घ्यायला सांगितलेले आहेत. भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 2 भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाबद्दल समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना करण्यासंदर्भातला आहे. यस, करेक्ट आहे. आपण आर्टिकल 2 नुसार परदेशातून काही भूप्रदेश ऍड करणे, त्याला इस्टॅब्लिश करणे या उद्देशानं आपण काही घटक व विषय यामध्ये समावेश करतो. हा या ठिकाणचा प्रॉमिनंट महत्वाचा घटक आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे पहिला ऑप्शन. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या म्हणजे देशात अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधीची तरतूद करते. आर्टिकल 3 नुसार देशात नवीन राज्य निर्माण करणे, केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे याबद्दलचा उल्लेख घटक करणार आहे. सो ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आर्टिकल 2 आणि 3 बद्दलची दिलेली माहिती घटनेप्रमाणे आहे. घटनेत या शब्दाचा उल्लेख आहे, जशाच तसं वाक्य आहे आणि ते करेक्ट आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. केवळ लोकसभेत नाही, संसदेत आपण मांडतो. आर्टिकल 368(1) नुसार आपण बदल करतो. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात मांडतो. कुठेही प्रथम मांडू शकतो. याप्रमाणे हा घटक आणि त्यामध्ये येणारा विषय हा या ठिकाणचा मूलभूत ऑब्जेक्टिव्ह आहे. वरीलपैकी कोणते विधान हे योग्य आहेत, कोणते विधान हे या बाबतीत करेक्ट आहे हे विसरायला नको. म्हणून हे रॉंग आहे. अ आणि ब करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर अ आणि ब ऑप्शन हा सेकंड ऍब्सोल्युटली राईट आहे. क्वेश्चन नंबर 14वा. लोक न्यायालय. लोक न्यायालय किंवा आपण याबद्दल असं घटक समजू शकतो की आयोग एखादं प्राधिकरण, एखादं लवाद जसं की जनलोकपाल, लोकपाल या रिलेटेड आपल्याला एखादा शॉर्ट क्वेश्चन या टाइप मध्ये येत असलेला घटक बघायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही. याच टाइप मध्ये याच ऑब्जेक्टिव्हने या ठिकाणी आपण याच्यावर खास फोकस करू शकतो. कोणते विधान बरोबर नाही या बाबतीत? लोक न्यायालय म्हणजेच आपल्याला लोक न्यायालय म्हणजे जन अदालत असा घटक आपण विचारात घेतो, पण त्याच्या क्लोज टू थोडासा अर्थ तसाच घ्यायला हरकत नाही. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयाला वैधानिक दर्जा आहे. कारण हेच ऍक्ट आहे, त्यामुळे या ऍक्ट प्रमाणे त्याला लीगल दर्जा आहे असं आपण म्हणू शकतो. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तीचा समावेश असतो असं नाही, इतर व्यक्तींचाही समावेश असतो. जो रिलेटेड टू सर्व्हिसेस आहेत यांचाही समावेश यामध्ये होतो. म्हणून हे रॉंग आहे. विधान बरोबर नाही, हे बरोबर नाही. कारण केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तीचाच नाही, न्यायिक व्यक्तीशिवायही इतर व्यक्तींचाही यामध्ये समावेश होतो. म्हणून हे रॉंग आहे. लोक न्यायालयाने दिलेल्या प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. ऍब्सोल्युटली ऐकावं लागतो. हे जन अदालत प्रमाणे आहे, ज्याला आपण दर रविवारी जनरली अशा लोक अदालतचा केस खटला चालवण्याचा प्रकार असतो, जेणेकरून लवकर फास्ट मध्ये निर्णय व्हावा, निकाल लागावा आणि संबंधित विषयाबद्दल जे टेक्निकल प्रोसिजर आहे ती बाजूला सारता यावी, हा त्याचा उद्देश आहे. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या न्याय निवाड्याच्या समान असतो. म्हणजे यांचा खटला सगळा दिवाणी प्रोसेस प्रमाणे चालतो आणि त्याच्या समान आहे असा मानला जातो. म्हणले सेकंड जे आहे हे करेक्ट येईल. बरोबर नाही, ओनली सेकंड बरोबर नाही. म्हणून आन्सर सेकंड हे त्याचा ऍब्सोल्यूट करेक्ट पार्ट आहे. आता आहे लास्ट क्वेश्चन. राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याला अनुसरून असलेले घटक विधाने विचारात घ्यायला सांगितलेले आहेत. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन बद्दलचा संदर्भ आहे किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यू याच्याकडे बघितला जाईल. राज्य पुनर्रचना आयोग आणि
त्या संदर्भात कायदा, म्हणजे रिऑर्गनायझेशन बद्दल कमिशन पण आणि ऍक्ट पण दोन्ही या माध्यमातूनचे विशेष इम्पॉर्टंट आहेत. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आलेली आहे. आयोगाची नियुक्ती बद्दलचा घटक, आयोग स्थापना, आयोगाचा अहवाल, आयोगाच्या शिफारशी आणि संबंधित आयोगाची जी शिफारस आहे त्याच्यावर केलेली कायदेशीर कार्यवाही, असे 4 फॅक्ट आयोगाने वेळोवेळी फिरवलेले आहेत आणि या माध्यमातून त्याचा ऍब्सोल्यूट करेक्ट ऑप्शन तारखानुसार इथं कन्फ्युज करतो. पहिला डिसेंबर 53 मध्ये नियुक्ती बरोबर आहे, स्थापना 53 चा आहे. सेकंड, आयोगाच्या प्रमुख पदी फजल अली हे होते, तर आयोगाचे अन्य 2 सदस्य जे आहेत ते 2 सदस्य HV कामत आणि गोविंद मल्ल पंत, काही संबंध नाही. 2 सदस्य होते पन्नीकर आणि कुंजरू. फजल अली हे अध्यक्ष आणि पन्नीकर व कुंजरू हे सदस्य आहेत. आपण यांचा शॉर्टकट PA हे पाक असं समजतो. P म्हणजे पन्नीकर, A म्हणजे फजल अली, A म्हणजे अली आणि K म्हणजे कुंजरू, असं पाक शॉर्टकट शब्द लक्षात ठेवता येतो. हे रॉंग आहे. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला, तर अहवाल 54 ला नाही 55 ला दिलेला आहे. 1955 रोजी सादर केलेला आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम हा 31 ऑगस्ट 56 रोजी मंजूर झाला. कायदा मंजूर झालेला आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 56 ला कायदा मंजूर झालेला आहे. अधिनियम 1 जानेवारी 57 रोजी अंमलात आला. 57 नाही 1956 लाच अंमलात आलेला आहे, म्हणून हे ई रॉंग आहे. करेक्ट आहे. क पण रॉंग आहे. अ आणि ड दोनच करेक्ट आहेत. अ आणि ड हा ऑप्शन करेक्ट आहे. कसं लक्षात ठेवाल? नियुक्ती 53, अहवाल 55चा, ऍक्ट 56चा, अंमलात पण 56 लाच. याप्रमाणे 4ही माहिती या प्रश्नासंदर्भात आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे इथं या 2019च्या पेपरमध्ये आलेले आयोगाचे सगळे प्रश्न आणि त्याचा एक्झॅक्टली पॅटर्न, ऑब्जेक्टिव्ह आणि त्याच्यातला मेन घटक इंटेन्शन कंटेंट काय होता हे इथं कंप्लीट पूर्ण केलेलं आहे. पुन्हा पुन्हा रिपीट यातले प्रश्न, त्याची माहिती, त्याच्याबद्दलचा ऑब्जेक्टिव्ह पाहायला विसरू नका आणि या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्टली पॉलिटीचे क्वेश्चन्स काय नेमकं ऍडव्हान्टेज देतात आणि काय डिसएडव्हान्टेज देतात आणि कुठे ट्रॅप मध्ये आपलं टाकलं जातं ह्याच्यावर एक वेळ विचार जरूर करा, कारण तेच यातून शिकायचं असतं. एक्सप्लेनेशन कंटेंट, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तर मिळतेच, पण एक्झॅक्टली पेपर मधून आपण काय घेतलोय आणि आपल्याला पेपर सॉल्व्ह करताना काय करावं लागेल हे खूप जास्त महत्वाचं आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.